माझं नाव डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसवाडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बरं, आता ही पारंपरिक शेती करता का आधुनिक शेती करता? तुम्ही कशी शेती करता? आता ही आपण शून्य मशागत तंत्राचा या ठिकाणी गेल्या 3-4 वर्षापासून वापर करतो. आपण जमिनीची कुठलीही आपण नांगरणी, रोटेटर वगैरे काहीच करत नाही. आपण एकदा बेड पाडले की त्याच बेडवर आपण दरवर्षी सतत आलटून पालटून पिकं घेत असतो. हां. मागील वर्षी आपण या ठिकाणी सोयाबीन आणि कपाशीचं उत्पादन घेतलं होतं. मागील वर्षी आपल्याला या कपाशीचं जवळपास 15 क्विंटल ॲव्हरेज आलं होतं आपल्याला एका एकरामध्ये, आणि त्यामध्ये आपल्याला 7 क्विंटलचं सोयाबीनचं पण आंतरपिकातून उत्पादन आलं होतं. तर यावर्षी आपण सोयाबीन आणि तूर हा प्रयोग केलेला आहे. सोयाबीन प्लस तूर. हां, सोयाबीन कोणती जात होती? आपलं सोयाबीनचं 992 फुले दुर्वा हे वाण आपण लागवड केलं होतं बेड या पद्धतीवर. बेड पद्धतीवर. आपलं हे तुरीचं 12 फुटाचं अंतर आहे, हां. आणि या 12 फुटाच्या अंतरमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता या ड्रिपवर आणि ह्या ड्रिपवर 4-4 फूट अंतरावर 2-2 लाईनीमध्ये आपण तुरीचं लागवड केली होती. तर आपल्याला जवळपास या तुरीच्या आपले सोयाबीनचं उत्पादन 6 क्विंटल आलेलं आहे, आणि आता हे आपले तुरीचे जवळपास 17 तास आहे आपले हे पाट. बरं. आता अशा प्रकारची आपली ही तूर आलेली आहे. आता बघू शकता आपण. आता तुम्ही आपल्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेले आहे. तर दादा, तुमचा परिचय द्या आणि तुम्ही तुमचं नाव सांगा या तुमचं नाव सांगा. तुम्ही कुठून? विजय पवार, तळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. सर तुम्ही? ज्ञानेश्वर देशमुख, तळेगाव. 1 नंबर तूर आहे, कमीत कमी एका तासाला 1 क्विंटल होईल. 1 नंबर तूर आहे, मस्त तूर आहे. 17 क्विंटल जाऊ तुम्ही कुठून आले? तळेगाववाडी. तूर म्हणजे तूरच म्हणजे अजून नाही बघण्यात आला असं प्लॉट. कोणती व्हरायटी दादा ही लय भारी म्हणून तूर आहे ही. कंपनी सांगा ती. मस्त आहे. शून्य मशागत म्हणजे आता हे जी बेड काढलेली आहे तुम्ही अगोदर, हो, तर याच्यानंतर आता नागाटी करायचं काम नाही का? आता आपण याला नागाटी करणार नाही. नाही. नाही, आपण फक्त आता काय करणार, पुढच्या पिकासाठी सुद्धा. पुढच्या पिकासाठी आपण आता हे तुरीची जी खोड आहे खाली जमिनीपासून 4 ते 5 इंच कटाई करून घेणार याची, आणि परत त्याच ठिकाणी आपण पुढच्या वर्षी नागाटी आपली लागवड करणार. परत जमीन भुसभुशीत करायची गरज नाही. जमीन ऑटोमॅटिकच भुसभुशीत होती ना आपली. त्याच्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते याच्याने. आपले हे जे मुळं जमिनीमध्ये सडतात याच्यानं आणखीन जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते त्याच्यापासून. बरं, तुम्हाला आता उत्पन्नाची किती अपेक्षा आहे तुरीची? मला तर सरासरी 8-10 क्विंटल अपेक्षा आहे बा. पण आता ते तुम्ही बघता, तुम्ही म्हणता. आमच्या हिशोबाने 17 क्विंटलचा ॲव्हरेज, 17 पाट आहे, 17 क्विंटलचा ॲव्हरेज यायला तुमचं क्षेत्र किती आहे ताई? माझं 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर. हो, 1 एकरामध्ये एवढं उत्पन्न काढणार तुम्ही? आता हे तुमच्या डोळ्या नाही, समक्ष निघणार आहे. निघणार, तेवढं निघणार. निघणार तेवढं. आपल्याला काही याचे चाटा मारायचं काम नाही, काय नाही, काय नाही, नाही. एक गोष्ट कसं आहे, आता काही काही ठिकाणी कसं आहे, लोक आपलं बळाया मारतात. नाही. पण इथं प्रत्यक्ष आता तुम्ही डोळ्यांनी बघू लागले जे बघा आहे ना ते आहे. तुम्ही हे झाड बघा. अहो, झाडाचा हिशोब बघा ना. मग काय काय अहो, आता हे सोयाबीनच्या झाडाचा हिशोब धरला आपण, तर सोयाबीनचं झाड एवढं राहतं. हाईट म्हणजे आता ती आणि वाढवली हे- त्याच्यामुळे हे- पण हाईट हे बघा झाड तेवढं जीव राहील ना. हाईट बी कशी आहे. वाकलं ना ते. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एवढं मार्गदर्शन दिल्याबद्दल. आज एवढं लांबून तुम्ही आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. राम राम.